आजचा आपला आजार आहे एक्झिमा. एक्झिमा हा डर्मॅटायटिसचा एक टाईप आहे. एक्झिमा देखील ऑटोइम्युन डिसीज मध्ये येतो. यामध्ये स्किनला इन्फ्लामेशन होतं. एक्झिमाचे जर टाईप बघायचे झाले तर यामध्ये ॲक्यूट एक्झिमा, सब ॲक्यूट एक्झिमा, क्रॉनिक एक्झिमा, ॲलर्जिक डर्मॅटायटिस असे काही टाईप्स आहेत. ॲक्यूट एक्झिमा हा जनरली लहान मुलांमध्ये होतो, 12 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये होतो. यामध्ये त्वचा लालसर होते, त्वचेला खाज उठते. सब ॲक्यूट एक्झिमा यामध्ये त्वचेला खाज उठते, त्वचा लालसर होते आणि छोटे छोटे पुरळ उठतात. क्रॉनिक एक्झिमा मध्ये काय होतं की स्किन स्केली होते, ठीक होते आणि त्वचेला ड्रायनेस येतो. ॲलर्जिक डर्मॅटायटिस एखाद्या पदार्थाच्या किंवा वस्तूच्या ॲलर्जीमुळे ॲलर्जिक डर्मॅटायटिस होतो. हा जनरली हाताच्या, पायाच्या, गुडघ्याच्या, मानेच्या स्किनला दिसून येतो. त्याचबरोबर चेहऱ्यावर देखील दिसून येतो, कानाच्या मागे. याची कारणं कोणती आहेत तर एकतर जेनेटिक असू शकतो किंवा ॲलर्जिक एखाद्या पदार्थाची, वस्तूची ॲलर्जी असेल, पोल्युटन्सच्या जास्त संपर्कात, केमिकलच्या जास्त संपर्कात आल्यामुळं किंवा स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी यामुळे देखील एक्झिमा होऊ शकतो. यामध्ये ॲलर्जी टेस्ट, स्किन स्वॅब असेल किंवा ब्लड टेस्ट असतील अशा प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. आता उपचार. हा आजार सहजासहजी बरा होत नाही. हा आजार नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये जनरली कॉर्टिकोस्टेरॉइड्स, इम्युनोसप्रेसंट्स यासारखे उपचार केले जातात. पण इम्युनोसप्रेसंट्सच्या अतिवापरामुळे काय होतं की इम्युनिटी लो व्हायला लागते आणि इन्फेक्शियस आजारांचा धोका वाढतो. पण यामध्ये जर होमिओपॅथिक उपचार घेतले तर इम्युनिटी देखील रिस्टोर होते, आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. आता डाएट. आता कोणते पदार्थ खावेत आणि कोणते नाही तर मिल्क प्रॉडक्ट, मांस, अंडी, जंक फूड, सोया, ठराविक प्रकारचे स्पायसेस जसं की सिनामोन, लवंग यासारखे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे आणि मासे, ड्रायफ्रूट, स्पिनॅच म्हणजे पालक, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स तक्रार कमी करण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल.